मुंबईच्या अनेक भागामध्ये सध्या पावसानं हजेरी लावलेली आहे। मुसळधार पाऊस कोसळतोय। हिंदमाता परिसरामध्ये पाणी साचलेलं आहे। सायन किंग सर्कल परिसरात देखील पाणी साचल्यानं जनजीवनावर त्याचा परिणाम होतोय। पावसाचा रेल्वे सेवेवर देखील मोठा परिणाम झालाय। तर मध्य रेल्वे सध्या उशिरानं सुरू आहे। तर मलाड जेजे हॉस्पिटल, बांद्रे, माटुंगा रेल्वे स्थानक, सीएसएमटी स्थानक, प्रभादेवी, नरीमन पॉइंट, केएम हॉस्पिटलच्या परिसरातील मुंबईच्या मुख्य परिसरांमधील ही दृश्य आपण पाहतोय। कशा पद्धतीने पावसाचं हे थैमान आणि नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो। सध्या मी आहे मुंबईतील हिंदमाता परिसरामध्ये, जिथे पाहू शकता या ठिकाणी सुद्धा पाणी तुंबलेलं आहे, पाणी साचलेलं आहे। अनेक ठिकाणी इथून पाणी तुंबलेलं आहे आणि एकंदर सकाळपासून अगदी पहाटेपासून मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत आहे आणि याचा परिणाम म्हणजे हिंदमाता परिसर जो दरवर्षी पाण्याने तुंबतो। मात्र या संपूर्ण ठिकाणामध्ये अनेक उपाययोजना केलेल्या आहेत। अनेक पालिकेने इथं पंप बसवलेले आहेत। त्यासोबत इथं एकंदर जमिनीखाली भूमिगत टाक्या बसवल्या आहेत, जेणेकरून इथं अनेक वर्ष पाणी तुंबत नव्हतं आणि जरी तुंबलं तरी ते पाणी अगदी तात्काळ इथून त्याचा निसरडा होत होता। मात्र यावेळेला पाऊस जो आहे तो अगदी मोठ्या प्रमाणात इथं कोसळत आहे आणि एकंदर या संपूर्ण पावसामुळे कुठेतरी या संपूर्ण उपाययोजना कमी पडल्या आहेत याचं असं दिसत आहे आणि एकंदर या संपूर्ण गोष्टीमुळे अनेक वाहनांना इथं नाहक त्रास होताना पाहायला मिळत आहे। या ठिकाणी पोलीस कर्मचारी सुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहेत, त्यांच्याकडनं वाहतूक जी आहे त्याचं नियोजन केलं जात आहे। मात्र संपूर्ण गोष्टीमुळे या पाणी तुंबल्यामुळे कुठेतरी वाहतूक कोंडी निर्माण झालेली आहे। अनेक वाहनांना इथून या पाण्यामधून मार्ग काढावा लागत आहे। अनेक मुंबईकरांना इथून याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे आणि अशा प्रकारे पहिल्याच पावसामध्ये कुठेतरी मुंबई महानगरपालिकेचा दावा जो आहे की पाणी साचणार नाही, अशा प्रकारे तो दावा जो आहे तो कुठेतरी फोल ठरलेला आहे। कॅमेरा विनोद नाईकसह भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।